नमस्कार मंडळी. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने भोगीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. यामध्ये आपण अजिबात कांद्याचा वापर केलेला नाही. तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात. भोगीची भाजी बनवण्यासाठी एक बटाटा बारीक चिरून घेतलाय, 4 वांगे छोट्या छोट्या फोडींमध्ये चिरलेले आहेत, वालाच्या शेंगा घेतल्यात, एक गाजर घेतलंय, वटाणे घेतलेत, अर्धा पेरू चिरून घेतलाय, 4 बोरं थोडे तसे तुकडे करून घेतलेत, थोडीशी कोथिंबीर आणि मेथीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे, ओले हरभरे घेतलेत आणि वालाच्या शेंगा. आता यातील सामान तुम्ही आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता. एखादा पदार्थ तुम्हाला यातील आवडत नसेल तर तो थोडा कमी टाकू शकता. आपण याच्यामध्ये थोडासा ऊससुद्धा टाकणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचेत. यामध्ये चमचाभर खोबरं टाकायचे, खोबरं खिसून घेतले आणि पाव वाटी तीळ टाकायचे आहेत. तर एका छोट्या वाटीने हे माप मी केलेलं आहे, खूप मोठी वाटी नाही, नाहीतर भाजी खूप अशी घट्टसर होईल. तर छोटी अर्धी वाटी शेंगदाणे आणि पाव वाटी तीळ. आता याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचे. अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे थोडे काळपट झाले की नंतर यामध्ये खोबरं तीळ टाकायचे. तीळ आता पहा चांगले तडतड उडू लागलेले आहेत. सर्व साहित्य आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घ्यायचे. तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकायचे. जिरे फुलल्यानंतर याच्यामध्ये ठेचून घेतलेला अद्रक आणि लसूण टाकायचा आहे. आता याला आपल्याला थोडंसं तेलामध्ये तळसून घ्यायचं आहे. गॅस पूर्ण बारीक करायचा आणि याला तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. लसूण अद्रक थोडंसं लालसर झालं की याच्यामध्ये आपल्याला सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. सर्व भाज्या मी याच्यामध्ये टाकून घेते. आपण सर्व भाज्या एकत्रितच परतवणार आहोत. आता याला मी व्यवस्थित असं तेलामध्ये मिक्स करून घेते. गॅस मोठा करायचा आहे आणि या भाज्या आपल्याला सतत अशा मिक्स करत राहायच्यात. अर्धा चमचा यामध्ये हळद टाकूयात, चमचाभर मीठ टाकूयात किंवा चवीनुसार सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता सर्व भाज्यांमध्ये हे मीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यामुळे भाज्यांना थोडं पाणी सुटेल आणि त्या पटकन अशा शिजल्यासुद्धा जातील. मीठ असं जर टाकलं तर काय होतं, भाज्यांमधली जी चव असते ती अजून वाढते आणि सर्व भाज्यांमध्ये मीठ व्यवस्थित मुरल्या जातं. तर मीठ टाकल्यानंतर मी याला थोडंसं मिक्स करून घेतलं. बारीक गॅसवरती झाकण ठेवून आपण ही भाजी 2-3 मिनटे वाफवून घेतली. आता या भाज्या थोड्याशा मऊ झालेल्या आहेत. याला मी अजून एकदा असं मिक्स करून घेते. आता या थोड्या शिजत आलेल्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे. तर चमचाभर ठेवणीतला मसाला मी यामध्ये टाकलेला आहे. मसाला मी अगोदरच टाकला, त्यावेळेस व्हिडिओ चालू नव्हता, तर मी मसाला वापरला आहे. तुम्ही हवं तर अर्धा चमचा मसाला आणि चमचाभर लाल तिखट असं प्रमाणसुद्धा वापरू शकता किंवा आवडीनुसार घरामध्ये तुम्ही भाजीला जे मसाले वापरतात ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता चांगलं मी याला मिक्स करून घेतलं आहे. बारीक गॅसवरती भाजी आपल्याला अशीच थोडा वेळ मिक्स करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आता आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकून घेऊयात. पाणी टाकून वापस याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर तांब्याभर पाणी या भाजीमध्ये मी टाकलेलं आहे. शेवटी मी याच्यामध्ये ऊस टाकणार आहे. तर 3 छोटे छोटे तुकडे मी टाकलेत, कारण भाजी गोड लागेल, त्यामुळे वापस याला मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतलेले आहेत ते मी मिक्सरमध्ये चांगले बारीक दळून घेतलेत, ते सर्व यामध्ये टाकून द्यायचे. वापस आपण याला मिक्स करून घेऊयात आणि पूर्ण बारीक गॅसवरती आपल्याला ही भाजी आता शिजत ठेवायची आहे. भाजी पहा आता उकळलेली आहे आणि अर्धवट झाकण ठेवून बारीक गॅसवरती ही भाजी मी शिजत ठेवत आहे. भाजी उकळायला लागल्यानंतरच आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. अगोदर टाकायचं नाही, नाहीतर तरी जाते.
तर 4-5 मिनटे बारीक गॅसवरती ही भाजी मी शिजत ठेवलेली होती आणि मस्त आता त्यातील सर्व जे साहित्य आहेत ते व्यवस्थित शिजल्या गेलेत आणि छान दाटसर अशी ही भाजी बनवून तयार आहे. मस्त अशी चवीला ही भाजी लागते. इतक्या सर्व भाज्या एकत्र करून आपण कधीच बनवत नाही, ती फक्त भोगीलाच बनवली जाते. ती एक म्हण आहे ना, भोगी खा आणि निरोगी राहा. तर त्यामुळे वर्षातून एकदा ही भोगीची भाजी खायलाच हवी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच साध्या सोप्या चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय.